काय कारवाई केली हे विचारा ना. प्रदीप दा, गाड्या अडवलेल्या नाहीत. पहिला मुद्दा मी वाक्य वाहून ज्या गाड्या नेत आहेत ना, हे कुठल्या अधिकाराखाली नेत आहेत अशा पद्धतीनं गाड्या. पहिली गोष्ट म्हणजे त्या गाड्या पोलीस स्टेशनला लावल्या पाहिजेत. ही अशा पद्धतीनं जर वाहतूक करत असतील तर आम्ही केलंय का? आम्ही सोडून दिला गाडी. आज मी तुम्हाला अजिबात विचारत नाही मी इथे का बसलोय, तर आम्ही ज्यांना पत्रव्यवहार केला ना ते येऊ देत, त्यांना पण समजू देत की ही वेळ का आली, का उत्तर आम्हाला देता आलं नाही. म्हणून म्हटलं की आज ही घटना घडल्यावरती तुमच्या निदर्शनास का आणलं, तर आम्ही पत्र त्याच्यासाठीच दिलं ना. आणि तो जर गुन्हा असेल ना अशा पद्धतीनं तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. माझं एकट्याचं साहेब, मी कारमधनं फिरतो, माझं दुःख नाहीये. पण एखादा टू व्हीलर वाला मरेल ना तेव्हा आम्ही जागे होणार असू ना, तर मात्र त्याचं दुःख आहे. साहेब कळवलं, सकाळी आम्ही हे आमचे शेतकरी सगळे पलीकडे आहेत. सकाळी आम्ही जीव मोठीत घेऊन जायचो, क्रॉस करतो रस्ता. कंडिशन साफ इशारा की बाबा ही काय परिस्थिती आहे, त्याची डॉक्युमेंट रॉयल्टी भरतो संगमेश्वर मध्ये, रॉयल्टी राज्याची लावतो. कुठल्या गाड्या कोणाला कशासाठी आरटीओ लावलंय, पोलीस प्रशासनानं काम मी सोडून देतो. काय पोलीस प्रशासनाची जबाबदारी हो, पण कसा पाठपुरावा साहेब करायचा, कितीतरी पत्रव्यवहार ह्या संदर्भात करून झाले. आज आरटीओचे इंचार्ज सांगतात की नॉर्म्स मध्ये असेल तर बघू आम्ही. आता आम्ही जातोय, माझी सगळी डॉक्युमेंट रस्त्या संदर्भात आमच्या हायकोर्टात जनहित याचिका दाखल होती. गाड्या आल्या त्या पण वन साईड भरून आल्या. मी एकटी बाई होती, मी आता कुठं पलो हा विचार मला झाला. साहेब मला सांगा, 2 मजल्यापासून इथे या ठिकाणी सगळं मजल्यापासून काय जे असेल ते, आज आम्ही पोटतिडकीनं या ठिकाणी न्याय भेटेल म्हणून बसलो. आमच्या समोर गाड्या खुल्याम सोडल्या, तर आता त्या गाडीचं काय, गेली गाडी निघून, माल खाली करून तो मोकळा झाला. पुढे काय त्याचं मालक आले काय, साहेब तुमचं म्हणणं आहे मालक गाडी चालवत नाही ना. आपल्यापैकी पण कुणा तर गाड्या असतील. माझं म्हणणं समजलं पाहिजे ना आपला माणूस किती लोड भरतोय. तुम्ही गाड्या भरून आणा ना. एखाद्या आम्ही बाई माणूस एखादी दगड पडला तर आम्ही 50 कुठं नाही ना. सकाळचीच घटना आहे तर काय घडली होती ती मी एकटीच होती आमची इच्छा काय साहेब, नाही आमची इच्छा काय माहितीये का, आम्ही तुमच्याकडे तुम्हाला का सांगितलं तर तुमच्याकडनं काहीतरी याच्यावरती वचक बसावं इतकीच अपेक्षा आहे. बाकी काय नाही अपेक्षा. त्यासाठी मगापासून आपण सांगत होतो की आपण त्याच्या पाठपुरावा करूया. प्रांत ऑफिसला जे केलं साहेब, मी तुम्हाला आता सांगू का माझं शेवटचं वाक्य, आम्ही अजून 4 दिवस थांबतो. आता आम्ही ही घटना तुमच्या समोर मांडली आहे की नाही, शेवटी कायदा सुव्यवस्था आपल्यालाच बघायला लागते. आम्ही 4 दिवसाचा वेळ तुम्हाला देतो. या संदर्भात तुम्ही मीटिंग अरेंज करा संबंधित विभागाची की ह्या घटना आमच्या विभागात घडताय, तुम्ही बोलवा, आम्ही येतो मीटिंगला. माझं म्हणणं काहीतरी त्याच्या सोल्युशन निघालं पाहिजे ना. तुम्ही सहकार्य केलं पाहिजे. मग आम्हाला कोण दखल देत नाही, मग आमच्याकडे हाच आंदोलनाचा पर्याय. आता 4 दिवसांत मी इथेच बसणार आहे, तेव्हा सगळ्या तालुक्यातल्या लोकांना घेऊन बसणार आहे. मग शेवट आमच्याकडे शेवटचा पर्याय काय, तर आंदोलन करणं. का तर कोणी दखल देत नाही आम्हाला. उतरल्याशिवाय दखल घेणारच नाही ना. आज आमच्याकडनं, आज मी सांगा साहेब 2 वर्ष इथे लढतोय, एक तरी आमच्याकडनं अशी घटना झाली आहे का, कुठल्या बाबतीमध्ये आमच्याकडून चुकीचं पाऊल उचललं गेलंय का. कायमस्वरूपी संविधानाला मानूनच आमच्या आजपर्यंत सगळे कार्यक्रम झाले. आमच्या कार्यक्रमाला एकाही पोलीस प्रशासनाची गरज लागत नाही, आम्ही छाती ठोकपणे सांगतो. आता आज पण तुम्हाला सांगतो, ही इथे 500 लोक जरी जमली ना तरी आपल्यात ताकद आहे त्यांना शांत ठेवायची. अजिबात कोणामधून आवाज येत नाही. मग आम्ही शांततापूर्ण समजा एखादा मुद्दा, आज माझी अपेक्षा, मला जीव जळाला ना की 3 तास मी इथे बसलो, अपेक्षा एवढीच होती की आल्यानंतर ह्यांना कोणाला तरी वचक बसेल, पण सोडून दिलं त्यांना निवांत. सोडून दिलं म्हणजे त्याच्यावर कारवाई केली. एखादी मला सांगा, कारवाई केली आहे, त्याचा जो दंड होणार आहे. आमची गाडी समजा प्रायव्हेट गाडी माझी, एखादी कागदपत्र नसतील आणि काहीतरी झालं, ती गाडी तुम्ही तुमच्या नियमानुसार सील करता की नाही, किंवा काहीतरी त्याच्यावर कारवाई करता की नाही. कारवाई केली ना मी, पण त्याप्रमाणे केली मी कारवाई. मग चालेल, चांगली गोष्ट आहे साहेब, तुम्ही केलाय तर आम्ही धन्यवाद देतो तुम्हाला. ठीक आहे, आता तुमचं काय बाकी इतर काय आहे आमचं म्हणणं एवढंच आहे, हे करा ना, मग पाठपुरावा करा ना. तुम्ही पत्रव्यवहार केला त्याचा पाठपुरावा करावा. पण पाठपुरावा केल्यावर उत्तर नाही मिळालं म्हणून आजची सर घटना झाली, नाही तर नसती झाली. उत्तर मिळालं नाही म्हणून हा मार्ग शोधणं आंदोलनाचा मार्ग साहेब, माझं म्हणणं बघा चुकीचं आहे. रस्ता रोको केलंय का आम्ही, काय केलं म्हणून विचारा त्यांना. एक मिनिट, सगळं जाऊ दे. माझं म्हणणं आम्ही सगळे जाऊन प्रांत ऑफिसला बसतो का, आता इथे आमच्या प्रश्नाचं उत्तर नाही ना, आम्ही तिथे जाऊन बसतो. तुम्ही काय पत्रव्यवहार केला त्या अनुषंगाने
व्यवहारामध्ये 15 दिवसापूर्वी पत्र दिलं, मुद्देसूद टाकलंय, आरटीओ ऑफिसने योग्य ती कारवाई करावी, प्रांत ऑफिसमधून संबंधित विभागांना कल्पना देण्यात यावी. इतक्या सुटसुटीत पद्धतीनं पत्र व्यवस्थितपणे आलेले का तर ह्या निवडी रायगड रोडची तेवढी कपॅसिटी नाही आहे. या रस्त्याची 10 टनाची कपॅसिटी आणि 32 आणि 40 टन याच्यावरनं माल वाहतूक होते. हा मुद्दा आजचा नाही साहेब. आता मग पोलीस त्याला काय करणार आहे? तर रस्त्याचे माझं जे म्हणणं- हे आहे बघा, त्याच्या किंवा जे महसूल हे आहे ना, साहेब तुमच्या स्थानिक प्रशासनाने जे ते काम वाटून दिलेलं साहेब बघा आहे. तुमचा काहीच रोल नाही. नाही पण नाही, आज ते काम वाटून दिलेलं आहे ना प्रत्येकाला. मग आज माझं म्हणणं मी काय तुमचं साहेब, म्हणतो थांबा, जो आता आम्ही ट्रक थांबला त्याला विचारलं जो मालक कोण, तो ड्रायव्हरला मालक माझ्या तुम्ही गाड्या रोडवर थांबणार, रस्ता ब्लॉक करायचा आहे का? कुठे गेला आम्ही एका साईडने पूर्ण वाहनं उभा ऐका ना, आहे, एकच साईड चालू तुम्हाला आहे. सांगतो, सगळे तुमचे प्रशासनातले सगळे अधिकारी आमच्या सोबत आहेत, त्याच्यामुळे आमच्या याच्यात लुकआउटच नाही. मी आल्या आल्या फेसबुक लाईव्ह करून हेच सांगितलं की रस्त्यावर आम्हाला गाड्या अडवायच्या नाहीयेत, आम्ही तुमच्या ह्या सगळ्या गाड्या ताब्यात दिल्यात म्हणून 4च गाड्या थांबवल्या. साहेब मुद्दा असा आहे की रस्त्यावरती गाड्या, रस्ता रोको हा आमचा मुद्दाच नाही. ज्या संबंधित 4 गाड्या होत्या तेवढ्याच आम्ही तुम्हाला पण दाखवण्यासाठी गाड्या थांबवल्या. पण 4 गाड्या पण थांबवल्या ना. अरे पण त्या चुकीचं काम करतात. जीव गेले चालते असाच मुद्दा आहे का? थांबवल्या त्या तुमच्या सगळ्या संबंधित विभागातल्या लोकांच्या समक्ष थांबवल्या. पहिली गोष्ट, आम्ही गाड्यांची इथे वाहतूक म्हणून इथे थांबवल्या का तर इथे जागा आहे. आम्ही रस्त्यावर नाही वाहतूक अडवायला गेलेलो, आम्हाला ते करायचं पण नाही. पण मुद्दा इतकाच आहे की मला एवढीच अपेक्षा होती की आज प्रश्न कोणाला विचारले जात आहेत तर ज्याने चूक दाखवली त्याला. ठीक आहे, जे आता ज्या संबंधित साहेब बघा ना, म्हणजे आहे, प्रश्न त्याच्याकडे मला कोणाला जाणार विचारले गेले, मला विचारले जात आहे की तू काय अडवली गाड्या? हे रॉयल्टी म्हणताय, हे ते विचारा ना त्या विभागाला. नाही, मी जातो उद्या प्रांत ऑफिसमध्ये जातो आणि त्यांना हेच सांगतो विचार. की मी माझ्या आम्ही अखत्यारीत आहे तिथं तेवढं काम केलेलं आहे. तुम्ही तुमची सध्या. कारवाई केलेली आहे, आम्हाला म्हणजे काय म्हणतात ना त्याबद्दल धन्यवाद. फक्त आमची इच्छा एवढीच होती की साहेब तुम्ही पण या रस्त्यावरनं प्रवास करता. आता 1 तासाभरापूर्वीची गोष्ट आहे, मी आणि शिंदे साहेब आम्ही तिथे बोलत होतो. पोलिसाच्या वेशाला पण किंमत देत नाही ड्रायव्हर. शिंदे साहेब असतील विचारा, घासून गेले गाडी जागेवरनं बाजूला. म्हणजे ही किंमत झाली. म्हणजे सर्वच आम्हाला नाही तर नाही, पोलीस प्रशासनाला ही किंमत देत नाही. शिंदे साहेब आहेत की नाही सांगा, घडली की नाही घटना आपल्या इथे समोर? ठीक आहे, जे काय असेल ते मग साहेब संबंधित मग अजून काय करायचं? संबंधित विभागाला काय असेल ते कळवत चला, काही हे नाही. कळवलं तर आम्ही कुठे येणार? चुकीचं काय अवलंबून नका, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही असं म्हणता कळवलं पाहिजे, चुकीचं काय होऊ नये. चुकीचं केलंच नाही आम्ही. हे बघा, आणि करणार पण मी नाही. सांगतो, माझं लिगल सगळं काम ऍडव्होकेट आसिम सरोदे बघतात. त्यांचा पहिला विषय आहे की प्रथमेश चुकीचं काही काम करायचं नाही, सगळं जे काय होईल कायद्याच्या चौकटीत करायचं. बीडपेशे साहेब आले, मी त्यांना पहिलं सांगितलं साहेब आमच्याकडनं अजिबात तुम्ही आम्हाला प्रोटेक्शनच देऊ नका, आम्हाला काही गरज नाही, आम्ही चुकीचं काहीच करणार नाही. पण वाईट कुठल्या गोष्टीचं वाटलं साहेब, चूक दाखवल्यानंतर प्रश्न त्याला विचारले गेले की तू का गाडी थांबवलीस? म्हणजे ह्या रस्ते बोल्डर तुम्ही बघितलं ना, सगळं शूट केलं, त्याच्यामध्ये शूटिंग मध्ये दिसतंय. अरे एवढे भले मोठे दगड त्याने लोड केले, म्हणजे त्याचं पहिल्यांदा सगळी वाहतूक रस्त्यावरची बंद करायला पाहिजे. ते नाही झालं. फिरली चालेल गाडी. ठीक आहे, चालेल. त्या संबंधित विभागाला उद्या त्या विचारून मालकांचा घ्या. फोन आला मला, त्यांना पण मी सांगितलं साहेब अशी गाडी आमची कोणाची असती ना तुम्ही धिंगाणाच केला असता तिथे. कपडे काढून पण नाही ना, आज आम्ही नाही ना बोलू शकत कोणाला, का तर शेवटी कायद्याच्या चौकटीत बसून करायचंय. मग हे सगळ्यात कायद्याच्या चौकटीत बेस्ट आहे. ठीक आहे, पत्र दिले तुम्ही, त्या विभागाने काय काय कारवाई केलं ते विचारणा करा, माहिती घ्या. हा चालेल. चला आता जावं सगळे ग्रामस्थांनी जावं. आठवलं आम्ही इथेच राहणार, 12 वाजले तरी चालतील. काय काय चुकीचा मार्ग अवलंबून नाही तसं आम्ही काय करणार नाही. दिले पत्राच्या अनुषंगाने ही करा. चुकीचा मार्ग अवलंबून नका, एवढं लक्षात ठेवा. आम्ही पेलो तरी चालेल मी का? तुम्हाला साहेब एकच सांगतो, तुम्ही संबंधित विभागांना कल्पना द्या. 4 दिवस काय म्हणजे काम नाही, मी नाही कल्पना देणार, आधीच सांगतोय. तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, तुम्ही संबंधित हे करायला हवं आहे. तर असं चुकीचं नाही, चालेल, ठीक आहे. चुकीचं होतंय. म्हणजे चुकीचं हो का, चुकीचं ही करणार. नाही, पण आपण आपल्याकडनं काही- संबंधित विभागाला विचारू शकता, त्यांच्याकडे दाद मागू साहेब शकता. कोणाला विचारायचं सांगा आता याच्यामध्ये, मला नाही तेवढी माहिती. तुम्ही आपण आता आता तुम्ही आता आरटीओला पत्रव्यवहार विचारलं केलेला आहे पाहिजे. म्हणताय, महसूलला गेलाय म्हणताय, ओके. मग विचारा ना मग त्यांना. याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचं मी माझी कारवाई केली आहे ना. ओके, मग तुमची मला कारवाई- दिलं असेल मी पण देतो तुम्हाला, मी काय कारवाई केलेली आहे ते. हे चालेल, आम्ही त्या पद्धतीने हा. करू जे काय असेल ते.
नाही राहू दे, 12 वाजले तरी चालते. असं त्याचं पाणी आहे तुम्ही